सहानुभूती, एम्पथी हा शब्द ऐकल्यावर आपल्या मनात काय येतं? बहुतेकदा एखाद्याला मदत करणं, कुणाचं तरी दुःख समजून घेणं, थोडक्यात एक सॉफ्ट स्किल. पण आज आपण ज्या स्रोतांवर चर्चा करणार आहोत ते ह्या कल्पनेला पूर्णपणे छेद देतात. ते म्हणतात की सहानुभूती ही केवळ एक भावना नाहीये, तर ती आहे मानवी स्पष्टता, ह्युमन क्लॅरिटी. आणि ही स्पष्टता करिअर, व्यावसायिक संबंध आणि अगदी व्यवसायाच्या संधी निर्माण करण्यासाठी एक अत्यंत शक्तिशाली आणि व्यावहारिक साधन आहे. आणि इथेच हा विषय खूप रंजक होतो. कारण स्रोत सांगतात की ही मानवी स्पष्टता म्हणजे लोकांच्या मनात काय चाललंय हे ओळखण्याची क्षमता. पण हे काही ज्योतिषासारखं नाहीये. ही एक कला आहे. शब्दांच्या पलीकडचे हेतू समजून घेण्याची, समोरच्या व्यक्तीचा संकोच किंवा उत्सुकता न बोलताच ओळखण्याची आणि कोणताही पूर्वग्रह न ठेवता अनेक दृष्टिकोन स्वीकारण्याची. आणि सर्वात महत्त्वाचं काय तर ही जन्मता मिळणारी देणगी नाहीये. हे एक कौशल्य आहे जे कमावता येतं, विकसित करता येतं. बरोबर. म्हणजे हे एक प्रशिक्षण आहे, व्यक्तिमत्वाचा भाग नाही. चला तर मग यावरच अधिक खोलवर बोलूया. आपल्या श्रोत्यांमध्ये एक विधान आहे जे मला खूपच धक्कादायक वाटलं. ते म्हणतात की लोक सर्वात पात्र किंवा हुशार व्यक्तीला नोकरी देत नाहीत, ते त्या व्यक्तीला नोकरी देतात ज्याच्यावर विश्वास ठेवणं त्यांना सुरक्षित वाटतं. आणि सहानुभूती हा धोका कमी करते असं त्यांचं म्हणणं आहे. पण हे नेमकं कसं घडतं? याचं कारण आपल्या निर्णय प्रक्रियेत दडलेलं आहे. आपण कितीही तर्कशुद्ध असल्याचा आव आणला तरी आपले मोठे निर्णय, मग ते नोकरी देण्याचे असोत, गुंतवणुकीचे असोत किंवा भागीदारीचे, ते आधी भावनिक पातळीवर घेतले जातात आणि नंतर आपण त्यांना तर्काच्या आधारावर योग्य ठरवतो. म्हणजे गट फिलिंग आधी येते आणि मग त्याला आधार देण्यासाठी आपण डेटा शोधतो. मानवी स्पष्टता म्हणजे काय? तर समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय, त्याच्या प्रेरणा काय आहेत, त्याला कसली भीती वाटतेय, याचा एक सुजाण अंदाज बांधता येणं. जेव्हा तुम्ही हे करू शकता तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीसोबत एक भावनिक सेतू बांधता. त्याला वाटतं की ही व्यक्ती मला समजून घेतेय. आणि जेव्हा ही भावना निर्माण होते तेव्हा त्याच्या मनात तुमच्याबद्दलचा धोका कमी होतो. त्याला सुरक्षित वाटतं. लोकांना काहीतरी विकण्याआधी त्यांना समजून घेतल्याची भावना देणं हे दीर्घकालीन संबंधांसाठी सर्वात महत्त्वाचं असतं. मला एक उदाहरण आठवतंय. एका मुलाखतीत एक उमेदवार खूप हुशार होता, पण तो सतत स्वतःच्या यशाबद्दलच बोलत होता. दुसरा उमेदवार तुलनेने कमी अनुभवी होता, पण त्याने मुलाखत घेणाऱ्याच्या कंपनीसमोरील आव्हानांबद्दल चर्चा केली. त्याने मुलाखतकाराची चिंता समजून घेतली. साहजिकच दुसऱ्या उमेदवाराची निवड झाली. हे त्याचंच उदाहरण आहे का? ही उत्तम उदाहरण आहे. पहिल्या उमेदवाराने क्षमता दाखवली, पण दुसऱ्याने स्पष्टता दाखवली. त्याने दाखवून दिलं की तो केवळ स्वतःचा नाही तर संस्थेचा विचार करतो. हीच ती गोष्ट आहे जी विश्वास निर्माण करते. पण आता खरा प्रश्न हा आहे की ही स्पष्टता, हे कौशल्य, हे येतं कुठून? नकळतपणे हे विकसित कसं होतं? आणि इथेच आपल्या चर्चेतला सर्वात रंजक भाग सुरू होतो. स्रोत सांगतात की याचं उत्तर कदाचित आपल्या बुकशेल्फवर आहे. कथा, विशेषतः दर्जेदार कादंबऱ्या वाचल्याने हे शक्य होतं. खरं तर हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं, पण यामागे विज्ञान आहे. हो, आणि हे विज्ञान खूप आकर्षक आहे. जेव्हा आपण एखादी उत्तम साहित्यकृती वाचतो तेव्हा आपला मेंदू त्यातील पात्रांच्या अनुभवांचे अक्षरशः अनुकरण करतो. म्हणजे जेव्हा कथेतील नायक एखाद्या नैतिक द्वंद्वात अडकतो तेव्हा आपल्या मेंदूतील तेच भाग सक्रिय होतात जे आपण स्वतः अशा परिस्थितीत असताना सक्रिय झाले असते. म्हणजे आपला मेंदू एका प्रकारच्या व्हर्च्युअल रियालिटी किंवा सिम्युलेशनमधून जात असतो. तो फक्त शब्द वाचत नसतो, तर तो ते अनुभव जगत असतो. अगदी बरोबर. मेंदूसाठी काल्पनिक आणि वास्तविक अनुभवांमध्ये फारसा फरक नसतो. दोन्ही अनुभवांमधून तो शिकतो, भावनिक प्रतिसाद देतो आणि त्यातून नवीन न्यूरल पाथवे तयार करतो. आणि या नियमित सरावामुळे हळूहळू 3 महत्त्वाचे बदल घडतात. ओके, ते 3 बदल कोणते? पहिलं, आपण स्वतःच्याच विचारांमध्ये आणि दृष्टिकोनामध्ये अडकून राहणं कमी करतो. आपण हे समजायला लागतं की जगाकडे बघण्याचे अनेक दृष्टिकोन असू शकतात. दुसरं, आपण सबटेक्स्ट वाचायला शिकतो. म्हणजे न बोललेल्या गोष्टी, जसे की बोलण्याचा सूर, 2 शब्दांमधला पॉज, शब्दांमधला संकोच, ह्या गोष्टी आपल्याला समजू लागतात. हो, कारण साहित्यात पात्र नेहमी जे बोलतात त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी वेगळं सूचित करत असतात. बरोबर. आणि तिसरा,
आणि सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आपली भावनिक समज वाढते, पण भावनिक अस्थिरता नाही. याचा अर्थ आपण इतरांच्या भावना समजू शकतो, पण त्यामुळे स्वतः भावनिकदृष्ट्या अस्थिर होत नाही. उलट आपण जास्त स्थिर आणि शांत बनतो. म्हणजे आपण अधिक सहानुभूतीशील होतो हे आपल्याला स्वतःला जाणवण्याआधी कदाचित इतरांना जाणवायला लागतं. हे येस, अविश्वसनीय आहे. येस. मेंदूला असं प्रशिक्षण देता येतं ही कल्पनाच खूप शक्तिशाली आहे. मग मला वाटतं आपल्या मराठी साहित्यात तर या प्रशिक्षणासाठी एक उत्तम व्यायामशाळा आहे. आपल्या श्रोतांमध्ये यावर काही खास पुस्तकं दिली आहेत का? हो, आणि इथेच आपण या चर्चेला एका विशेष वळणावर आणलं आहे. मूळ लेखामध्ये इंग्रजी पुस्तकांची यादी आहे, पण आपण आपल्या श्रोत्यांसाठी तीच चौकट वापरून एक खास मराठी पुस्तकांची यादी तयार केली आहे. ही यादी विशेषतः मानवी स्पष्टता आणि निर्णयक्षमता वाढवण्यासाठी आहे. यातलं पहिलं कौशल्य आहे गर्भित अर्थ आणि सूक्ष्मता. सबटेक्स्ट अँड नुअन्स. ओके, म्हणजे शब्दांच्या पलीकडचं ऐकणं. बरोबर. यासाठी आपण निवडलं आहे वपू काळे यांचं वपुर्झा. हे पुस्तक म्हणजे मानवी नात्यांमधल्या न बोललेल्या संवादांचं एक संग्रहालयच आहे. वपू आपल्याला शिकवतात की माणसं जे बोलतात त्यापेक्षा जे लपवतात त्यात जास्त सत्य दडलेलं असतं. व्यावसायिक वाटाघाटी म्हणजे निगोजिएशन करताना किंवा टीम मीटिंगमध्ये हे कौशल्य खूप महत्त्वाचं ठरतं. समोरचा माणूस हो म्हणतोय, पण त्याचा आवाज थरथरतोय का? हे सूक्ष्म प्रवाह ओळखायला वपुर्झा शिकवतं. मला आठवतंय वपुर्झामध्ये एक वाक्य आहे की माणूस कळायला वेळ लागत नाही, पण तो तसा का वागतो हे कळायला अख्खं आयुष्य जातं. हे वाक्यच या कौशल्याचं सार आहे. ठीक आहे, पुढचं कौशल्य कोणतं? पुढचं कौशल्य आहे नैतिक द्वंद्व आणि नेतृत्व. मोरल डिलेमाज अँड लीडरशिप. आणि यासाठी निवडलेलं पुस्तक तर मराठी साहित्यातील एक मैलाचा दगड आहे. शिवाजी सावंत यांचं मृत्युंजय. मृत्युंजय आणि नेतृत्वगुण हा संबंध खूपच खोल आहे. ही केवळ कर्णाच्या शौर्याची गोष्ट नाही, नाही का? अजिबात नाही. मृत्युंजय हे निष्ठा, नैतिकता आणि कठीण परिस्थितीत घेतलेल्या निर्णयांचं वजन कसं असतं याचं एक सखोल विश्लेषण आहे. कर्ण हा एक महान योद्धा आहे, पण तो चुकीच्या बाजूने लढतो. का? मैत्रीसाठी, दिलेल्या वचनासाठी. हे पुस्तक आपल्याला शिकवतं की चांगल्या लोकांना चांगल्या हेतूंनी दबावाखाली अपरिपूर्ण निर्णय का घ्यावे लागतात. एक नेता म्हणून तुम्हाला हे समजून घ्यावं लागतं की प्रत्येक निर्णय काळ्या पांढऱ्या रंगात नसतो. मृत्युंजय वाचल्यावर तुम्हाला तुमच्या टीममधील लोकांच्या निर्णयामागे असलेल्या गुंतागुंतीच्या प्रेरणा अधिक चांगल्या प्रकारे समजू लागतात. तिसरं कौशल्य आहे आत्मसन्मान आणि चिकाटी. डिग्निटी अँड पर्सिव्हिरन्स. यासाठी निवडलं आहे विश्वास पाटील यांचं पानिपत. हो, पानिपत ही केवळ एका मोठ्या पराभवाची कहाणी नाही. ती आहे प्रचंड मोठ्या पराभवाच्या छायेतही आत्मसन्मान आणि कर्तव्यनिष्ठा कशी जपायची याची कहाणी. सदाशिवराव भाऊ हरले, पण ते लढले. हे पुस्तक आपल्याला शिकवतं की कोणत्याही मान्यतेशिवाय किंवा कौतुकाशिवाय शांतपणे चिकाटीने काम करणं म्हणजे काय. व्यावसायिक जगात अनेकदा अपयशाला सामोरं जावं लागतं, प्रोजेक्ट्स फसतात. अशावेळी दबावाखाली शांत आणि आत्मविश्वासपूर्ण राहण्याचे धडे हे पुस्तक देतं. पुढचं कौशल्य मला खूप महत्त्वाचं वाटतं. विविध सामाजिक स्तरांबद्दल सहानुभूती. लॅटरल एम्पथी म्हणजे आपल्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या परिस्थितीतून आलेल्या लोकांबद्दल सहानुभूती. यासाठी दया पवार यांचं बलूतं हे आत्मचरित्र निवडलं आहे. बरोबर. एक नेता म्हणून तुमची टीम, तुमचे ग्राहक हे वेगवेगळ्या सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीतून आलेले असतात. बलूतं आपल्याला अशा जगाची ओळख करून देतं जे आपल्या अनुभवाच्या खूप पलीकडचं असू शकतं. ते वाचताना आपल्याला कळतं की जात, समाज आणि संधी यांची गुंफण किती घट्ट असते आणि त्यातून माणसाच्या मनात काय संघर्ष उभा राहतो. हे पुस्तक आपला दृष्टिकोन व्यापक करतं. आपण आपल्या मर्यादित जगाच्या बाहेर जाऊन विचार करायला लागतो. आणि त्यामुळे आपण अधिक सर्वसमावेशक नेता बनतो. नक्कीच. पाचवं कौशल्य आहे मानसशास्त्रीय वास्तववाद. सायकोलॉजिकल रिअलिझम. म्हणजे सामान्य वाटणाऱ्या माणसाच्या मनात काय चाललेलं असतं हे समजून घेणं. यासाठी पुन्हा पुकाळे यांचं पार्टनर हे पुस्तक निवडलं आहे. पार्टनर. त्याचे छोटे छोटे आनंद हे सगळं इतक्या सुंदरपणे मांडलं आहे. हे पुस्तक आपल्याला दाखवून देतं की प्रत्येक सामान्य वाटणाऱ्या व्यक्तीच्या आत एक असामान्य जग दडलेलं असतं. हे समजून घेणं मुलाखती घेताना, टीम सांभाळताना थेट फायद्याचं ठरतं. कारण शेवटी व्यवसाय माणसांशीच करायचा असतो आणि माणसं समजली की अर्धी लढाई जिंकली जाते. आणि शेवटचं
6वं नटसम्राट हे केवळ एका अभिनेत्याच्या उतरत्या काळाची गोष्ट नाही, ते सत्तेच्या आणि प्रतिमेच्या खेळाचं दर्शन घडवतं. गणपतराव बेलवलकर जेव्हा रंगमंचावर असतात तेव्हा ते सम्राट असतात, पण खाजगी आयुष्यात ते एकाकी आणि हतबल वडील असतात. हे नाटक आपल्याला सामर्थ्यशाली लोकांमध्ये असलेली भावनिक पोकळी दाखवतं. बाहेरून अत्यंत कणखर आणि यशस्वी दिसणाऱ्या व्यक्ती आतून किती दुबळ्या असू शकतात हे यातून समजतं. यामुळे आपल्याला कोणताही गैरसमज न ठेवता परिस्थितीचा आणि लोकांचा आढावा घेण्याची क्षमता विकसित करता येते. आपण लोकांच्या प्रतिमेच्या पलीकडे जाऊन त्यांना पाहू लागतो. ही यादी तर खरोखरच अप्रतिम आहे. पण ही पुस्तकं फक्त वाचून काढायची नाहीत नाही का? स्रोतांमध्ये याबद्दल काही सूचना दिली आहे का? हो, आणि ही सूचना खूप महत्वाची आहे. हे गृहपाठासारखं करायचं नाहीये. स्रोत सांगतात एकाच वेळी खूप वाचू नका. दररोज फक्त 20-30 पानं वाचा, शांतपणे वाचा. आणि वाचनात जेव्हा एखादा प्रसंग, एखादं पात्र किंवा एखादं वाक्य तुम्हाला ओळखीचं वाटेल, तेव्हा थांबा, पुस्तक बाजूला ठेवा आणि विचार करा, मी अशा कोणाला ओळखतो? माझ्या आयुष्यात असा प्रसंग कधी आला होता? हाच विचार खरा सहानुभूतीचा सराव आहे. हे केवळ मनोरंजन नाही, हे एक मानसिक व्यायाम आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? या प्रशिक्षणाचा परिणाम लगेच दिसतो का? समजा मी आज मृत्युंजय वाचायला सुरुवात केली, तर पुढच्या आठवड्यात मी एक चांगली मॅनेजर बनेन का? हाच तर कळीचा मुद्दा आहे. नाही, सहानुभूतीचा परिणाम लगेच दिसत नाही. ती एका मुदत ठेवीसारखी आहे, फिक्स्ड डिपॉझिटसारखी. आज गुंतवणूक केली की लगेच परतावा मिळत नाही. यावर मी एका व्यवस्थापकाचं उदाहरण देतो. त्याने त्याच्या टीममधल्या एका सदस्याला कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला होता. पण पार्टनर वाचल्यानंतर त्याला त्या सदस्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणींची जाणीव होती. म्हणजे त्याने तो निर्णय बदलला? नाही, त्याने निर्णय नाही बदलला, कारण व्यावसायिकदृष्ट्या तो योग्य होता. पण त्याने त्या सदस्याला ज्या पद्धतीने कामावरून कमी केलं ती पद्धत बदलली. त्याने त्याला मदत केली, त्याला समजून घेतलं आणि सन्मानाने निरोप दिला. त्या क्षणी त्या व्यवस्थापकाला काहीही फायदा झाला नाही. पण 2 वर्षांनंतर तो सदस्य एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर पोहोचला आणि त्याने या व्यवस्थापकाच्या कंपनीला एक मोठा करार मिळवून दिला. का? कारण त्याला आठवत होतं की कठीण काळात त्याला कसं वागवलं गेलं होतं. वाह! म्हणजे ही एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे. कदाचित आज एखादा करार पूर्ण होणार नाही, पण ही एक स्मृती तयार करते. काही महिन्यानंतर लोकांना आठवतं की तुमच्याशी बोलताना, तुमच्या उपस्थितीत त्यांना कसं वाटलं होतं, त्यांना सुरक्षित वाटलं होतं, त्यांना समजून घेतल्यासारखं वाटलं होतं. नक्कीच. यामुळे काय होतं की एक बंद झालेलं संभाषण काही महिन्यांनी पुन्हा सहजपणे सुरू होतं. कोणताही विशेष प्रयत्न न करता संधी निर्माण होतात. खऱ्या अर्थाने करिअर आणि व्यवसाय असेच शांतपणे संबंधांवर आणि विश्वासावर तयार होतात, केवळ डावपेचांवर नाही. ही एक अदृश्य शक्ती आहे जी हळूहळू पण निश्चितपणे काम करते. ठीक आहे. मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? आजच्या चर्चेचा सारांश असा की सहानुभूती म्हणजे कमजोरी किंवा निव्वळ चांगलं वागणं नव्हे, तर ती आहे मानवी स्पष्टता. आणि ज्या जगात माणसंच सर्व काही घडवतात, तिथे ही स्पष्टता एक खूप मोठं धोरणात्मक सामर्थ्य बनते. हे अगदी बरोबर आहे. हे एक असं बीज आहे जे वेळेनुसार वाढत जातं आणि ज्याची फळं दीर्घकाळ टिकतात. तात्पुरत्या यशाच्या पलीकडे जाऊन जर शाश्वत यश मिळवायचं असेल तर हा मार्ग खूप महत्वाचा आहे. आजची चर्चा आपण स्रोतांमधल्या एका विचारणीय वाक्याने संपवूया. हे वाक्य मला खूप भावलं. ते म्हणतात की भविष्यातील नेते ते नसतील जे सर्वात जास्त ओरडतील किंवा ज्यांच्याकडे सर्वाधिक पदव्या असतील. नेते ते असतील जे मानसिक सुरक्षितता निर्माण करतील, जे कोणताही अहंकार न बाळगता गुंतागुंता हाताळतील. आणि जे क्षमतेसोबत माणुसकी जोडतील. हा विचार प्रत्येकाने आपल्या व्यावसायिक आयुष्यात सोबत ठेवावा असाच आहे. आपल्या स्वतःच्या नेतृत्व शैलीवर चिंतन करण्यासाठी नक्कीच प्रवृत्त करेल.